गेल्या 100 वर्षात वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले. विज्ञानाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अणुविज्ञान, मानव उत्पत्तीशास्त्र अशा शाखात खूप संशोधन झाले. भारतीय प्राचीन वाङ्मयात जगाला देण्यासारखे काहीही नाही असे विधान करणाऱ्या एडवर्ड गॉकच्या काळातील माणसांना आजच्या वैज्ञानिक तपशिलाविषयी फार थोडे किंबहुना काहीच माहीत नव्हते. विज्ञानाचे आजचे निष्कर्ष आणि उपलब्ध असलेला तपशील वापरून वेदांच्या गर्भितार्थाचा अभ्यास नव्याने व्हायला हवा आहे. पाश्चात्य देशातील काही जाणकारांनी त्याची सुरुवात केली आहे. वेदातील ऋचांचा फक्त शब्दार्थ न घेता त्यातून दुसरे काही अर्थ सूचित होतात का हे शोधण्याचा प्रयत्न वेदातील विज्ञान हे पुस्तक लिहिणाऱ्या धनंजय देशपांडे यांनी केला आहे. वेदातील ऋचांचा गर्भितार्थ सुचवण्याच्या त्यांच्या उपक्रमात किती तथ्य आहे हे अधिक अभ्यासानंतरच स्वीकारता किंवा नाकारता येईल. त्यासाठी विज्ञानातील प्रगत संशोधनाची माहिती अभ्यासकांना असायला हवी. त्यांना संस्कृत भाषेचे व्याकरण व वेदातील संस्कृत ऋचांचे व्याकरणही माहिती असायला हवे. एका व्यक्तीला हे सारे माहीत असणे अवघड आहे याची मला कल्पना आहे, पण वेदांचे गूढ जाणून घेण्याचे कुतूहल असणाऱ्या विविध क्षेत्रातील माणसांनी एकत्र येऊन त्यावर संवाद व्हायला हवा. संस्कृतची जाण असणाऱ्या पंडितांची त्यासाठी मदत घेता येईल. वेद, षडदर्शने, उपनिषदात आजच्या जगानेही घ्यावे असे काय होते आहे हे समजून घ्यावे असे ज्यांना वाटते त्यांनी या पुस्तकाचा आशय जाणून घेण्यासाठी एक वेगळे व्यासपीठ निर्माण करायला हवे. त्यावर निरंतर संवाद करायला हवा. त्यातील कल्पना तपासून पाहण्यासाठीचे काही प्रयोगही करता येतील. उदाहरणार्थ, वेदांमध्ये काही ताऱ्यांची स्थाने, वर्णने आहेत. तो तपशील AIच्या मदतीने संगणकावर तपासता येईल. पुस्तकात देशपांडे काय काय नोंदवतात हे थोडक्यात नमूद करून ठेवीत आहे. वेद, षडदर्शनाचे मंत्र, ऋचा, त्याचे अर्थ आता उपलब्ध आहेत. त्यावरची टीकासुद्धा आता मिळू शकतात. हे वाङ्मय रचणाऱ्यांना विश्वाच्या आदिकारणाचा शोध घ्यायचा होता. त्यासंबंधित त्यांचे विचार त्यांनी ऋचा, मंत्र, सूक्त, सूत्रांमध्ये नोंदवून ठेवले आहेत. आपण ज्याला सूर्य म्हणतो त्याची 12 नावे प्रचलित आहेत. ऋग्वेदात सूर्याची 8च नावे आहेत. द्वादशादित्य ही कल्पना मागाहून कधीतरी स्वीकारली गेली. अंतराळात आपल्या सूर्यासारखेच लखलखणारे सूर्य अन्यत्र कुठे असू शकतील. वेदरचयित्यांना तसे वाटले असावे. तसे त्यांना का वाटले हे आपल्याला कळू शकत नाही. आकाशात नेमके किती सूर्य आहेत याचा अचूक आकडा आजच्या प्रगत विज्ञानालाही माहीत नाही. पृथ्वीवरील साऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर असणारे वाळूचे कण मोजता येणार नाहीत. आकाशात तेवढे तारे असावेत असे विधान कॉस्मॉलॉजिस्ट कार्ल सेगन यांनी केले आहे. विज्ञानात ऊर्जेची गती फ्रिक्वेन्सीने सांगण्यात येते. वेदकर्त्यांनी त्याचा उल्लेख गरुडाची गती, मृगाची गती, वायूची गती या शब्दात केला आहे. वेदामध्ये प्रकाशाचा उल्लेख अश्व असा करण्यात आला आहे. अश्वाची गती कधी मध्यम, कधी त्वरेची, तर कधी शेनपक्षाप्रमाणे, तर कधी ससाण्याप्रमाणे, वायूप्रमाणे असते. वेद तसे सुचवतात. मरुत ही वेदातील एक महत्त्वाची दैवता आहे. मरुत म्हणजे झंझावाती वादळ. वेद हे पृथ्वीवरील परिस्थितीचे वर्णन करीत आहेत असे गृहीत धरून आपण त्याचा अर्थ लावतो. हवेशिवाय वादळ होऊ शकत नाही असे आपण मानतो. मरुताचा विचार करताना फक्त पृथ्वीचा विचार करून चालणार नाही. वेदात जे मरुताचे वर्णन करण्यात आले आहे ते सूर्यावरील घडामोडींचे म्हणजे सोलर फ्लेअर्स, करोनाचे वर्णन आहे. लेखक तसा दावा करतात. पुस्तकात आणखीही तशा अनेक कल्पना सुचवण्यात आल्या आहेत. त्यासंबंधित ऋग्वेदात अनेक ऋचा आहेत. त्यातील मंत्र, श्लोक यांचा देशपांडे यांनी सुचवलेला अर्थ, त्यासंबंधित काही माहिती आपण पुढील भागातून पाहू. धन्यवाद.